नमस्कार मैत्रिणींनो, थंडीची चाहूल आता सुरू होत आहे. परंपरेनुसार आपण थंडीच्या दिवसात मेथीचे लाडू करत असतो. त्यालाच आपण डिंकाचे, खारीक खोबऱ्याचे लाडू देखील म्हणतो. या डिंकाचे लाडू करत असताना तुपामध्ये त्या डिंकाला खूप चांगल्या प्रकारे तळून घ्यायचा असतो. डिंक खरपूस होईस्तोवर त्याला तळून घेतला म्हणजे त्याचा स्वाद छान येतो. लाडू खाताना डिंकाचा स्वाद खूप छान लागतो आणि डिंकाचे गुणधर्मही खूप चांगले असतात, जे आपल्या शरीराला उपयुक्त ठरतात. त्यामुळे थंडीच्या दिवसात मेथीचे, खारीक खोबऱ्याचे लाडू करणे नित्यनेमाने आपण करतोच. डिंक छान तळून झाला की त्याला आपण एका परातीत काढून घ्यायचं आहे. डिंकाचे औषधीय गुणधर्म खूप चांगले आहे. डिंक परातीत काढून घेतल्यानंतर आपण तो मिक्सरमध्ये देखील वाटून घेणार आहोत. डिंक छान खरपूस तळून घ्यायचा आहे. तो जर कच्चा राहिला तर लाडू खाताना चव छान वाटत नाही. त्यामुळे डिंक तळताना काळजी घ्या. शक्यतोवर डिंक साजूक तुपात तळावा. राहिलेल्या तुपात बदाम देखील तळून घ्यावेत. बदाम तळत असताना ते जास्त प्रमाणात तळले जाणार नाही याची काळजी घ्यावी. त्याचीही चव नाहीतर बदलू शकते. बदाम तळत असताना मंद आचेवर अगदी हलका रंग येईस्तोवर त्यांना तुपातच तळून घ्यायचे आहेत. तुपात तळत असताना गॅस मात्र बारीक ठेवावा, नाहीतर आपले बदाम करपू शकतात. बदाम देखील थंडीच्या दिवसात आपल्याला उपयुक्त ठरतात. त्यामुळे आपल्या शरीराला उष्णताही प्राप्त होत असते. बदामाचा आपल्याला शक्तिवर्धक म्हणूनही उपयोग होतो. हे सर्व काही आपण एका परातीमध्ये काढून घेणार आहोत. हे छान खरपूस तळले गेल्यानंतर आपण शिल्लक तुपामध्ये गव्हाचे पीठ देखील तांबूस रंगाचे होईस्तोवर भाजून घेणार आहोत. मात्र हे भाजत असताना गॅस मंद आचेवरच ठेवावा, जेणेकरून आपलं पीठ करपून जाता कामा नये. ज्यावेळेस आपण हे गव्हाचं पीठ भाजत असतो त्यावेळेस त्याला वेळ लागतो आणि गव्हाचं पीठ भाजले की नाही हे कळण्यासाठी 2 महत्त्वाचे बदल म्हणजे एक तर त्या गव्हाच्या पिठाचा रंग बदललेला असतो आणि दुसरं त्याला छान असा सुवास सुटलेला असतो. या 2 गोष्टींवरून आपल्याला कळतं की आपलं पीठ छान भाजून तयार झालेलं आहे. गव्हाच्या पिठाला भाजत असताना सारखंच त्याच्यावर आपल्याला परतायला लागतं. ते जर तसंच राहून दिलं 1-2-3 सेकंद तरी तर ते खालून करपू शकतं. त्यामुळे सारखं आपल्याला त्याला परतत राहायचं आहे. गव्हाच्या पिठाचा ह्या लाडवांमध्ये स्वाद खूप छान उतरतो. तुम्हाला जर गव्हाच्या पिठाला ऑप्शन हवं असेल तर शिंगाड्याचं पीठ देखील तुम्ही याच्यामध्ये वापरू शकतात. शिंगाड्याचं पीठ देखील लाडवांच्या पिठामध्ये छान लागते. पण आता सध्या मी गव्हाच्याच पिठाचा वापर करत आहे. खूप छान असं तुपामध्ये खमंग भाजून झाल्यावर आपसूक त्याला एक चकाकी येते. त्याचा रंगही बदलतो आणि त्याला सुवासही छान येतो. गव्हाचं पीठ भाजून झाल्यानंतर आपण हे पीठ देखील परातीमध्ये काढून घ्यायचं आहे. जसं जसं आपले एक साहित्य भाजून घेतले जाईल ते एक साहित्य आपण परातीमध्ये काढून घेणार आहोत. परातीमध्ये काढून घेतल्यानंतर आपण सगळ्या साहित्याचं एकत्रित असं मिश्रण करणार आहोत, जेणेकरून आपल्याला लाडू वळताना सोपं होईल. गव्हाच्या पिठाचा रंग तुम्ही बघू शकता. बराच उशीर हे
परतल्यामुळे आता याचा रंगही छान बदललेला दिसत आहे. थोडासा गोल्डन असा कलर याला आलेला आहे आणि तुपामुळे याला छान सुवास देखील सुटलेला आहे. गव्हाचं पीठ या लाडवांमध्ये अतिशय छान लागतं. त्यानंतर आपण मगाशी जो डिंक भाजलेला होता, तळलेला होता, तो डिंक देखील आपण मिक्सरमधून बारीक अशी पेस्ट करून घेणार आहोत. डिंकासोबत मी 2-3 बदामाचे काप देखील टाकलेले आहेत. डिंक तुपात तळल्यामुळे त्याला थोडासा ओलसरपणा येतो, पण काही टेन्शन नाही, कारण ते तूप लाडवांमध्ये मुरते. त्याच्यानंतर बदामाचे काप देखील आपण मिक्सरमध्ये बारीक करून घेणार आहोत. बदाम आणि डिंक यांची मी एकत्रित पूड करून घेतलेली आहे आणि ती पूड तुम्ही बघू शकतात. ही पूड मी आता पूर्ण परातीमध्ये काढून घेतलेली आहे. बारीक अशी पेस्ट तयार झालेली आहे. पण ही पेस्ट ज्यावेळेस आपण लाडू खातो त्यावेळेस दाताखाली जेव्हा येते तेव्हा त्याची चव खूप छान लागते. परातीमध्ये हे सर्व साहित्य काढून घेतल्यानंतर आपल्याला आपण जे गव्हाचं पीठ भाजलेलं होतं ते देखील काढून घ्यायचं आहे. गव्हाचं पीठ आपण त्याच्यामध्ये मिक्स करायचं आहे. उरलेल्या तुपातच आता आपण पुढचा पदार्थ तळून घेणार आहोत आणि तो म्हणजे थोडं तूप गरम व्हायची वाट बघत होते. पुढचा पदार्थ आहे आपला खारीक पावडर. तुम्ही अख्खी खारीक देखील घेऊन तिला छानपैकी तिच्या बिया काढून तिला थोडं तुपात भाजून पुन्हा मिक्सरमध्ये बारीक करून वापरू शकतात. पण मला वेळ नसल्या कारणाने मी बाजारातली रेडीमेड खारीक पावडर इथे वापरलेली आहे. तूप छान गरम झाल्यावर येथे खारीक पावडर देखील आपण थोडीशी मंद आचेवर भाजून घेणार आहोत. त्याला देखील छान सुवास सुटतो. तुम्ही या लाडवांचं प्रमाण तुमच्या व्यक्तींच्या प्रमाणे घेऊ शकतात. गव्हाचं पीठ तुम्हाला जास्त प्रमाणात हवं असेल तर ते तुम्ही जास्त घेतलं तरी चालते. खारीक आणि खोबरं जर जास्त हवं असेल तर तेही तुम्ही जास्त घेतलं तरी चालते. थोडक्यात म्हणजे ह्या लाडवांना तुम्ही तुमच्या सोयीप्रमाणे कमी जास्त असं प्रमाण करू शकतात. मुलांना आवडतात म्हणून गुळाचं आणि खोबऱ्याचं प्रमाण याच्यामध्ये मी जास्त ठेवते आणि मेथीचं प्रमाण कमी ठेवते. पण मेथी आहेच. खारीक आपण छान तुपामध्ये भाजून घेत आहोत. तीसुद्धा छान रंग बदलते आणि रंग बदलल्यानंतर तिलाही मंद असा सुवास येतो. खारीक देखील भाजून झाल्यानंतर आपण तिला परातीमध्ये काढून घेणार आहोत. यानंतर किसलेलं खोबरं ते देखील आपण मंद आचेवर थोडंसं सोनेरी होईस्तोवर छान भाजून घेणार आहोत. खोबऱ्याला कधीकधी कुबट असा वास येतो, त्यामुळे हे खोबरं छान असं मंद आचेवर भाजून घ्यावं आणि शक्यतोवर भाजून झाल्यानंतर थोडं खाऊनही बघावं, जेणेकरून त्याच्यामध्ये काही कडवट असा वास असेल तर तो देखील आपल्याला समजतो. हे खोबरं मी अगदी मंद आचेवर थोडासा सोनेरी रंग येईस्तोवर भाजून घेणार आहे. खोबरं भाजत असताना गॅस जर आपण फास्ट केला तर खोबरं खालून जळू शकतं. त्यामुळे खोबरं भाजत असताना काळजी घ्यावी की आपला गॅस मंद असावा आणि आपल्याला तो सारखं परतत राहायचं आहे. खोबरं छान परतून
होईस्तोवर आपल्याला वेळ द्यावा लागतो, कारण लाडू ही काही 15-20 मिनटाची गोष्ट नाही. त्याच्यासाठी कमीत कमी 2 ते 3 तासाची मेहनत आहे. साहित्य जमवाजमवपासून तर त्यांची पूर्वतयारीपर्यंत, त्याचप्रमाणे इतरही बऱ्याचशा बारीक सारीक गोष्टी. त्याच्यामुळे आपण वेळ देऊन ह्या गोष्टी करायला हव्या. खोबरं मी छान भाजून घेतलेलं आहे, ते देखील मी आता परातीमध्ये काढून घेत आहे. मेथी मी 4 ते 5 दिवस झाले तुपामध्ये भिजत घातलेली होती. ती मेथी आता कढईमध्ये टाकलेली आहे. कढई गरम असल्यामुळे आता हळूहळू ते तूप मेल्ट होऊन मेथीसुद्धा थोडीशी मंद आचेवर शेकल्यासारखी करून घ्यावी. तिला फार वेळ किंवा मोठ्या आचेवर करू नये, नाहीतर तिचा कळवटपणा वाढतो. त्यामुळे अगदी 2 ते 3 मिनटासाठी ही मेथी मी गॅसवर परतवून घेत आहे. जास्त वेळ मेथी जर आपण भाजली किंवा जास्त वेळ जर आपण तिला परतली तर ती कळवट होऊ शकते आणि मेथीची पूड आपण तुपामध्ये भिजून 5-1 दिवस ठेवावी. हे देखील मी आता या मिश्रणात टाकत आहे. थोडंसं तूप मी अजून ॲड करत आहे, कारण या लाडवांसाठी तूप आपल्याला बऱ्याच प्रमाणात लागतं. या तुपामुळे आपल्याला एनर्जी राहते. तुपाचे देखील खूप सारे आयुर्वेदिक फायदे आहेत. थंडीच्या दिवसात तूप खायला हवे. लहान मुलं खात नाही, त्यामुळे लाडू हा सोपा पर्याय. आता हे जे शिल्लक तूप आहे त्यामध्ये मी हा गूळ घातलेला आहे आणि या तुपातच हा गूळ हळूहळू मेल्ट होईल. तो छान विरघळेस्तोवर आपल्याला त्याला परतायचं आहे. गॅस मात्र मंद आचेवरच ठेवावा. गॅस जर आपण फास्ट केला तर गूळही जळू शकतो, त्याची चव बिघडते. त्याच्यामुळे आपल्याला मंद आचेवर हा गूळ तुपामध्ये मेल्ट करून घ्यायचा आहे आणि हे सारण आपल्याला या मिश्रणामध्ये टाकायचे आहे. तुम्ही बघू शकता तो छान प्रकारे मेल्ट झालेला आहे. तूप मात्र आवर्जून याच्यामध्ये टाकावं, त्यामुळे गुळाला एक प्रकारची चकाकी देखील येते. सर्वीकडं हा गूळ मी पसरवून घेत आहे, त्यामुळे हा गूळ लाडवांमध्ये सहज मिक्स होणार. आता हे सर्व साहित्य मी थोडंसं गार झाल्यानंतर पुन्हा एकजीव करायला सुरुवात केलेली आहे. गरम असेल तर तुम्ही चमच्याचा वापर करा आणि गार झाल्यानंतर छान त्याला हाताने एकजीव करून घ्या. लाडू बनवत असताना शक्यतोवर मोठं पसरट भांडं घ्यावं आणि हळूहळू त्याचे लाडू अशा पद्धतीने वळावेत. लाडू वळत असताना तूप जर तुम्हाला कमी वाटलं तर तुम्ही वरतून ते ॲड करू शकतात. बघू शकतात आपले लाडू वळून तयार झालेले आहेत. खारीक, खोबरं, मेथी, डिंक याचे लाडू. हिवाळ्यासाठी अतिशय पौष्टिक असे लाडू. हे लाडू पारंपरिक पद्धतीने केले जातात. खानदेशात याला विशेष महत्त्व आहे. हे लाडू खाल्ल्याने सकाळची भूकही बरीच शमते. त्यामुळे ह्या लाडूंचा खूप सारा फायदा आपल्याला आणि मुलांना देखील होतं. यांना भूक तहाण्याचे लाडू देखील म्हणतात. तर नक्की करून बघा. रेसिपी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि